आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला सिलिका जेलमध्ये फ्लावर्स कशी ड्राय करायचे हे बघायचं आहे। सगळ्यात अगोदर हे वेगळे करून घ्या, म्हणजे कळ्या आणि फुलं हे वेगळे वेगळे करा। त्यानंतर ते क्लीन करा, त्याच्यावर कोणताही डस्ट किंवा धूळ नसायला पाहिजे। ड्राय फ्लावर हे कोणता पण आर्ट फॉर्ममध्ये आपण यूज करू शकतो। मला हे रेझिन आर्टसाठी यूज करायचं आहे। त्यासाठी आपल्याला सगळ्यात अगोदर एक एअरटाईट कंटेनर घ्यायचं। फुलं क्लीन झाल्यानंतर एअरटाईट कंटेनरमध्ये सिलिका जेलची एक लेअर टाकायची आहे। ही लेअर तुम्ही बघू शकता पूर्णपणे कवर करायचा। आपल्याला खालचा जो पण आपल्या कंटेनरचा सरफेस आहे तो सिलिका जेलने कवर करायचा। त्यानंतर तुमच्याकडे जे जाड फुलं आहेत, जसं की माझ्याकडे कळ्या आहेत तर मी कळ्या सगळ्यात अगोदर टाकते। तुमच्याकडे जे पण जाड फुलं असतील ते तुम्ही अगोदरच्या फर्स्ट लेअरमध्ये जाड फुलं टाकायची आहेत। त्यानंतर ती लेअर कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला परत त्याच्यावरती सिलिका जेलची लेअर टाकायची आहे। आणि नंतर कळ्या किंवा तुमचे जे पण फुलं तुम्हाला टाकायचे ते आपल्याला त्याच्यावरती इक्वल स्प्रेड करायचे आहेत। कुठेही खाली वरी असं न टाकता व्यवस्थित एकसारखे त्याच्यावरती टाकायचे आहे। अशी स्टेप आपल्याला 1 ते 2 वेळेस जेवढे पण तुमचे फुलं असतील तेवढे तुम्ही करायचं। आणि फुलं हे कधीच एकावरती एक नाही टाकायचं, कारण त्यानं काय होईल, फुलं चिपकून बसतील आणि व्यवस्थित ड्राय होणार नाही। तर कधी पण सुटसुटीत सगळे फुलं आपल्याला एकदम सुटसुटीत टाकायचे आहेत आणि वेगळे वेगळे झाले पाहिजे अशाच प्रकारे आपल्याला ते टाकायचे आहे। मी हा व्हिडिओ मराठीमध्ये पहिल्यांदा व्हॉइसवर करते, तर याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा। आणि हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघून कसा वाटला तेही मला नक्की सांगा। तुम्ही बघू शकता मी एकदम सुटसुटीत फुलं टाकत आहे, कारण ते चिपकले नाही पाहिजे। जर ते चिपकून बसले तर ते व्यवस्थित ड्राय होणार नाहीत आणि तुटतील पण, त्याचा आकारही बदलायला नाही पाहिजे। आणि हे जे निळे फूल तुम्ही बघताय हे की नाही खूपच जास्त पातळ आहे, म्हणजे आपल्या पेपरपेक्षाही खूप जास्त पातळ आहे। तर मला असं वाटते की हे ड्राय झाल्यानंतर खूप तुटायला लागेल किंवा त्याचा चुरा होईल। तर बघूयात म्हटलं कसं होते, तर म्हणून मी एक एक्सपेरिमेंट म्हणून ते पण याच्यामध्ये टाकले। तर त्याचंही प्रतिक्रिया आपण बघू की ती काय होते। तर मलाही एक्झॅक्ट माहिती नाही आहे की ते चुरा होईल की व्यवस्थित ड्राय होईल। तर पूर्णपणे झाकून घ्यायचं, त्याला पूर्ण फुलांना सिलिका जेलमध्ये दाबायचं आणि त्यानंतर हे 2 ते 3 दिवसासाठी कंटेनर व्यवस्थित ठेवून द्यायचं, त्याला हलवायचं नाही। 3 दिवसानंतर तुम्ही बघू शकता सिलिका जेलचा कलर चेंज झाला आहे, थोडासा व्हाईट होतो आहे। जसं जसं ते जास्त यूज होत जाईल ना त्याचा कलर व्हाईट होत जाईल। जेव्हा ते फर्स्ट यूजला असतं ना तेव्हा त्याचा कलर ब्ल्यू कलरचा असतो। आणि हे निळं फूल तुम्ही बघू शकता की थोडंसं तुटलेलं आहे, जसं मला वाटलं होतं। मला त्याचं थोडंसं वाटलंच होतं की ते खूप तुटेल पातळ असल्यामुळे, आणि ते तुटलेलंच आहे। आणि बाकीचे फुलं आपले व्यवस्थित निघत आहेत, जसे टाकले होते अगदी तसेच। थोडासा कलर त्याचा फेंट झालेला आहे, पण अगदी बरोबर निघलेले आहेत सगळे फुलं एक एक काढून घ्यायचं। त्याच्यावर असलेलं सिलिका जेल थोडंसं झटकून घ्यायचं। हे बघा व्यवस्थित ड्राय झाले।